आत्महत्याग्रस्त व पूरग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत यवतमाळची दिवाळी. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या जीवनात आशेचा प्रकाश फुलवण्यासाठी महसूल विभाग आणि विविध सामाजिक संस्थांनी संयुक्तपणे एक विशेष उपक्रम राबवलाय. या माध्यमातून 100 शेतकरी कुटुंबांना दिवाळी धान्य किट व जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करून त्यांना सांत्वन आणि प्रोत्साहन देण्यात आले. या सामाजिक उपक्रमात युनिटी फाउंडेशन, वसुंधरा फाउंडेशन, युवा जागर ट्रस्ट, निस्वार्थ सेवा फाउंडेशन, महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन, धैर्य सोशल वेलफेअर फाउंडेशन, बीजेपी केमिस्ट आघाडी यवतमाळ, केमिस्ट असोसिएशन, एकलक्ष अभ्यासिका तसेच अनेक सामाजिक संस्थांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी श्री गंगाधर होवळे होते, तर तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख आणि नायब तहसीलदार एकनाथ बिजवे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर दीपक घरजोडे आणि भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था महासंघ अमरावती विभागाचे अध्यक्ष विजयकुमार बुंदेला यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यवतमाळ महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्थेमार्फत यावेळी कुटुंबांना सोलापुरी सादरींचं तर ग्रामीण बँकेतर्फे दिवाळी फराळाचं वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर बाभुळकर यांनी केले, तर गजानन भोकरे व स्नेहल रेचे यांनी सूत्रसंचालन केले. आयोजनाचे प्रमुख संयोजक अतिक शेख, महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की शेतकऱ्यांचे आयुष्य केवळ संघर्षाचे नसावे, त्यातही आनंदाचा आणि आशेचा दिवा कायम पेटत राहावा यासाठी हा प्रयत्न आहे. सर्व संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आणि शेतकरी कुटुंबांमध्ये खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवा उजळला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.